जगतवंदनीय जगद्गुरु महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते विश्वभूषण क्रांतीसूर्य भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मरणावलन करून माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता महामाया, माता महाप्रतिमा गौतमी, माता यशोधरा या सर्व आदर्शांना वंदन करून ज्या संस्थेत मामा बौद्धवंती संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा हे संस्थेत संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय संस्थापक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, तृतीय संस्थेच्या महाउपासिका ममता सगन बाबासाहेबांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म कार्यास पंचाप्राण करून आणि संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना सुद्धा पंचाप्राण करून आज या ठिकाणी आपले सर्वांच्या परिचयाचे आणि सानपडा विभागाचे प्रमुख आपले कालकथित वायस कांबळे गुरुजी यांचा आज 8वा स्मृतिदिन आहे। त्या निमित्ताने इकडे कार्यक्रम आपण केला, त्यांचा स्मृतिदान आणि थोडासा माझा छोटंसं कारण जास्त वेळ गेला नाही तर प्रवचन थोडंसं ठेवलेलं तर तो मी कार्यक्रम आपण वंदनेचा कार्यक्रम सुरू करूया, वंदना घेऊया। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। तो बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आज आपले कालकथित वायस कांबळे यांचा स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी बसलो। त्यांचा परिचय आणि त्यांची माहिती बरीचशी त्यांनी फार कार्य केलं, त्यांनी फार म्हणजे सर्व्हिस पासून तर त्यांची तळमळ होती आणि त्यांची जी काय चळवळ असायची की धम्माच्या बाबतीत भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांच्या दिलेल्या कार्याची एकरूप राहून त्यांनी बरीचशी कामं या ठिकाणी केली। त्या ठिकाणी लिंबोडी बागेमध्ये सुद्धा त्यांनी विहार बांधून त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्माचा तर लोकांना आसर करून दिला, सर्वांना धम्माची जाणीव व्हावी हा एक दृष्टिकोन त्यांनी ठेवल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं कार्य होतं। त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामामध्ये सुद्धा आणि त्या ठिकाणी राहून त्यांनी धम्माचा प्रचार प्रसारच केला। ते केंद्रीय शिक्षक होते, त्याचप्रमाणे माजी सामनेर होते आणि या ठिकाणी त्यांनी सतत कार्य असायचे। त्या ठिकाणी ते या ठिकाणी सानपाडा आल्यानंतर मी त्या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष असल्याकारणाने त्यांना ह्या ठिकाणी सानपाड्याचे त्यांना सरचिटणीस अध्यक्ष करून त्यांचा हा कारभार सानपाड्याचा भाग त्यांच्याकडे सोपवला आणि त्यांनी खरोखर पाळून त्यांनी हा सानपाडा हे केला आणि सानपाडीला भगवान बुद्धाचा धम्माशी प्रत्येकाशी घरोघर जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन वर्षावाचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला। त्यांच्याबरोबर आम्ही असायचोच। त्या दृष्टिकोनातून त्यांनी घरोघर जाऊन वंदना घेतल्या, लोकांना प्रवचन दिली। अशा तऱ्हेने त्यांचं तो कार्य फार मोलाचं होतं आणि त्यांचं कार्य सतत चालत असायचं। अशा दृष्टिकोनातून वायस कांबळे गुरुजी सतत सगळ्यांच्या लक्षात राहतील आणि सर्वांच्या याच्यामुळे त्यांनी ह्या सानपाडा
उज्ज्वल केला, सांगपुरामध्ये त्यांनी प्रगती केली आणि धम्माचा त्या काळात त्यांनी सुद्धा या ठिकाणी जयंतीचा सुद्धा कार्यक्रम, बाबासाहेबांची एकत्र जयंती व्हावी या दृष्टिकोन ठेवून त्यांनी ह्या सांगपाड्यामध्ये एकत्र जयंतीचा कार्यक्रम आखला आणि तो सुद्धा त्यांनी यशस्वी पार पाडला. अशा तऱ्हेने त्यांनी कार्यक्रम करून हा सांगपाडा उज्ज्वल केला आणि हा सांगपाडा बौद्धमय वातावरण निर्माण केला. कुणाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम असो, कुणाचे दुःख आलं तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी सहमत होऊन त्या ठिकाणी त्यांनी सेक्टर 10 मध्ये सुद्धा सतत कार्यरत असल्यामुळे ते सतत कार्यरत होते. अशा तऱ्हेने त्यांचं कार्य फार बहुमोलाचं होतं आणि आज त्यांचा 8वा स्मृती दिन आहे. सगळ्यांना त्यांची आठवण होणारच आहे, त्याची आठवण होते. अशा दृष्टिकोनातून मी बीबी खरात मी त्याला प्रवचन त्यांनी त्या ठेवलं आणि त्या प्रवचनानिमित्ताने मी त्यांना 2 ह्या विषयात मांडणार आहे. तर आणि त्या विचार करून आपल्या या ठिकाणी मी भगवान बुद्धाचा धम्म मानवतावादी कशा तऱ्हेने होता याचा विचार मी मांडणार आहे. बांधवांनो, बाबासाहेबांनी ज्यावेळेस ह्या आपले शिक्षण पूर्ण करून आलं तर त्यांनी यांचं परिवर्तन व्हावं, या अस्पृश्य लोकांना सगळ्या माणुसकीचा मिळावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी धम्मक्रांत्या केल्या. त्यांनी महाडचा 14,000 सत्याग्रह केला. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना लोकांना पाणी प्यायला मिळत नव्हतं. त्याकडची अवस्था अशी होती की बाबासाहेबांनी तो मार्ग केला आणि त्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला. त्या ठिकाणी सुद्धा त्या लोकांना ब्राह्मण आणि त्या उच्चवर्गीय लोकांनी त्या बाबासाहेबांच्या त्या याला नकार दिला आणि त्या महाडच्या 14 तळ्यामध्ये शेणगाळा करून त्यांनी ते पाणी खराब केलं आणि त्यांनी ते शुद्ध केलं. अशा तऱ्हेने त्यांनी नंतर बाबासाहेबांनी म्हणलं इथं सुद्धा आम्हाला माणूस मिळत नाही, हे सार्वजनिक तळ असून सुद्धा आम्हाला पाणी का मिळत नाही प्यायला, हा दृष्टिकोन त्यांनी त्या ठिकाणी मांडला. त्या ठिकाणी हे केला आणि त्या ठिकाणी तो ठराव म्युन्सिपाल्टीमध्ये ठराव मांडला की सार्वजनिक तळ सर्वांना मिळायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलं. नंतर बाबासाहेबांनी दुसरा एक सत्याग्रह केला, काळाराम मंदिरात सत्याग्रह केला. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सत्याग्रह बाबा आम्ही सुद्धा भक्त आहोत रामाच्या, आम्हाला सुद्धा मंदिरामध्ये जाऊ द्या, आम्हाला सुद्धा दर्शन घेऊ द्या. परंतु त्या जातीवादी लोकांनी, या ब्राह्मणांनी त्या रामाला कोंडून ठेवलं. 5 वर्ष जवळ कोंडून ठेवलं. पण बाबा आपल्या जातीला आणि आपल्या समाजाला पुढे आत्म जाऊ दिलं नाही. त्या बाबासाहेबांनी हा सुद्धा प्रयत्न केला, पण यांचं परिवर्तन होत नाही. त्यामुळे बाबासाहेब निराश कसला, आम्ही माणसं आहोत, आम्हाला त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय अधिकार मिळत नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी 1935 साली देवला मक्काने त्यांनी परिषद बोलवली आणि त्या ठिकाणी सांगितलं की ह्या धम्मामध्ये आपण राहतोय, पण ह्या धम्मामध्ये आपला माणुसकी नाही, माणुसकी प्रेम नाही, माणुसकीचा हे जवळ केलं जात नाही. कुत्र्या मांजरा जवळ करतात पण आम्हाला जवळ करत नाही. ही कुठली ही हिंदू धर्माची शाही आहे. त्याकरता बाबासाहेबांनी म्हटलं की आपण धर्मांतर करू. मी धर्मांतर करणार, मी जरी हिंदू म्हणून जन्मला असलो तरी माझ्या हातात नव्हतं, पण मी धर्मांतर करून मी माझं धर्मांतर करणार आहे. पण त्याने त्या ठिकाणी डिक्लेअर नाही केलं. ते बाकीचे इतर समाजाचे त्यांना कुतूहल निर्माण झाली की बाबासाहेब आपला धर्म कुठला धर्म घेतात, कुठल्या धर्मात जाणार आहेत. त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मग हैदराबादचे निजाम सुद्धा आणि बाकीचे अरब कंट्रीचे लोक सुद्धा त्याकडे आली आणि त्यांनी सांगितले बाबासाहेब आमच्या धर्मात या. मुस्लिम धर्मातले आलेत, शीख धर्मातले आलेत, त्याचप्रमाणे जैन धर्मातले आलेत की बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारला. त्यांनी त्या ठिकाणी त्यांना पैसे त्यांच्या पायावर ठेवले की बाबासाहेब तुम्ही किती करोड रुपये घ्या, अब्ज रुपये घ्या, पण आमच्या धर्मात या. पण बाबासाहेबांनी त्यावेळेला विचार केला की ह्या धर्मामध्ये देव देवता आणि हे सगळं अंधश्रद्धाच आहे, त्या देवतामध्ये त्या कुठल्या प्रकारचं हे नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी विचार केला की त्यांनी म्हणला या 1.5 डंगरीच्या पायी माझा समाज विकणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांनी जवळजवळ 21 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास केला. सर्व धर्माचा अभ्यास करून त्यांनी पाहिलं की भगवान बुद्धाचा धम्म जो माणुसकीचा धम्म आहे, ज्या धर्मामध्ये कुठलं व्रत केलं नाही, कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा नाही, कुठल्या उपास नाही, अशा तऱ्हेचा धम्म त्यांनी स्वीकारला आणि अशा तऱ्हेने त्या धम्म स्वीकारण्याकरता हे केलं आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्माचा विचार केला आणि भगवान बुद्धाचा धम्म त्यांनी स्वीकारण्याचा हे केला. आणि त्या करता त्यांनी सर्व आपल्या बांधवांना सांगितलं की बाबांनो हा माणुसकीचा धम्म आहे, या धर्मामध्ये कुठल्या प्रकारचं वर्तवणूक केलं नाही, या धर्मामध्ये आपण जाऊया तर आपल्याला माणुसकी मिळेल. या बाकीच्या धर्माचा मी अभ्यास केला, त्या देव दैवत आणि याच्याचाच विचार आहे. त्यामुळे ते देवाला माना, परमेश्वराला माना, स्वर्गवासी याचा स्वर्ग याचा करा. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की अरे या धर्मामध्ये सगळं अंधश्रद्धाच आहे, कुठल्या प्रकारचं वाटतं. त्यामुळे भगवान बुद्धाचा धम्मच हा माणुसकीचा धम्म आहे. या धर्मामध्ये माणुसकी आहे, या धर्मामध्ये मानवता आहे.
आणि भगवान बुद्धाने जो काय धम्म स्वीकारला तो माणसाकरता निर्माण केला. माणसाकरता ते अंधश्रद्धा सोडून माणसाला कसं माणुसकी मिळेल, माणसाची दुःख कशी दूर होतील, असा दृष्टिकोन भगवान बुद्धाने पाळल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्मच अनुसरला. अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या धम्माचा अभ्यास केल्यानंतर भगवान बुद्धांनी काय काय दिलं, भगवान बुद्धाच्या प्रत्येकाची जाणीव करून घेतली. त्यामुळे बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या विचाराचे अनुसरण केलं आणि बाबासाहेबांनी विचार केला की भगवान बुद्धाचा धम्म त्यांनी सारा आपल्या विचार केला तर आपण पंचशीलामध्ये सुद्धा पाहू. त्या पंचशीलामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की पाणाती पाता वेरमणी सिक्कापदून समाधी आम्ही, म्हणजे प्राणी मात्रावर द्यायचं सर्व माणुसकीचा धम्म आहे. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं हे वर्तव केलं नाही. त्या ठिकाणी सर्वांना समानतेचा मार्ग मिळेल आणि त्या प्रकारे कोणाला प्रेमाने वागा, सर्वांशी समानतेने वागा आणि सर्व आपण समान आहोत असा दृष्टिकोन त्या पाणाती पाता वेरमणीमध्ये होता. त्यामुळे भगवान बुद्धाने धम्म दिला होता की सर्वांनी एकत्र व्हा, सर्व प्रेम प्राणी मात्रावर दया करा, सर्वांनी प्रेमाने वागा, सगळ्यांच्या दुःखात सहभागी व्हा, सगळ्यांच्या याच्यात सहभागी व्हा. अशा तऱ्हेने त्यांनी तो मार्ग पाणाती पातामध्ये सांगितलेला आहे. तो पण पटल्यानंतर त्यांनी दुसरा शील सांगितलं त्या ठिकाणी आदिम दाना वेरमणी सिक्कापदून समाधी आहे. म्हणजेच आम्ही काय करणार की कोणाची लांडी लबडी न करता, कोणाच्या विचार न करता, कोणाच्या संपत्तीमध्ये आपण भाग न घेता आणि कुठली चोरी न करता त्यांनी सर्वांना समतेचा त्यांचा अधिकार आहे. त्यांची संपत्ती त्यांनीच मिळावं, त्यांच्या संपत्तीमध्ये सहभागी व्हायचं, त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं, त्यांच्या संपत्तीमध्ये त्यांना अधिकार मिळू द्या. अशा तऱ्हेने कुठल्या प्रकारची चोरी करता कामा नये, त्यांचं धन लुटता कामा नये. त्यांचं आणि तशा तऱ्हेने केलं तर तुम्हाला जो काय गुन्हेगार होणार, तुम्हाला कैद होणार, तुम्हाला जेलमध्ये जाणार, कारण तुम्ही लुटलं, तुम्ही चोरी केलेली आहे. त्या असा होता कामा नये. त्यामुळे त्यांनी दुसरं पंचशिलेचं त्यांनी सांगितलं की आदिम दाना वेरमणी सिक्कापदून समाधी आम्ही, म्हणजे तुम्ही चोरी करता कामा नये, तुम्ही चांगल्या प्रमाणे वागा, सर्वांच्या प्रेमाने वागा, सर्वांच्या समतेने वागा, आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी मानवता मिळणार आहे. मानवतेचा धम्म आहे, मानवता त्या ठिकाणी पाहिजे. माणसाला माणुसकीचा धम्म मिळतो म्हणून ही मानवता ह्याच्यामध्ये पंचशिलामध्ये सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे कामेषु इच्छाचारा वेरमणी सिक्कापदून समाधी, तिसरं पंचशील सांगितलं की सांगितलं की कामेषु इच्छाचार म्हणजे अरे वाईट वासना ठेवू नका, वाईट विचार मनामध्ये आणू नका, चांगले विचार ठेवा. त्या आपण नजर पाहिली ते आपले सर्व परिसर आपली आया बहिणीची आपण ठेवले पाहिजे. कुणाशी बलात्कार, कुणाची वाईट वासना, कुठल्या प्रकारचे वाईट कृत्य करू नका, कुशल कर्म करा, चांगलं कर्म करा, तर तुमचे विचार सुद्धा चांगले राहतील, तुमच्या मनामध्ये विचार येतील आणि तुम्ही चांगले व्हाल. त्या दृष्टीने तुम्ही एक वाईट कृत्य करू नका, चांगलं कृत्य करा आणि चांगले कृत्य केल्यानंतर तुमचे विचार चांगले राहतील, तुमचं मन चांगलं राहील आणि तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील. अशा तऱ्हेने जर कामेषु इच्छाचारा वेरमणी हे केलं तर तुमचे विचार चांगले होतील, तुमच्या मनामध्ये मानवता निर्माण होईल आणि हाच खरा मानवता निर्माण झाल्यामुळे हा भगवान बुद्धाचा धम्मच आहे. मानवतेचा, माणुसकीचा धम्म आहे, माणसाकरता धम्म आहे. अशा तऱ्हेने त्यांनी कामेषु इच्छाचार चौथा सांगितलं त्यांनी मुसावाला वेरमणी सिक्कापदून समाधी आहे. मुसावाला म्हणजे आपण सगळ्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे, कुठल्या प्रकारची खोटं बोललं नाही पाहिजे, सगळ्यांशी प्रेमाने वागले, कुणाची चाडी चुकली करता कामा नये, कुणाची म्हणजे कुणाच्या खबरी देता कामा नये. काय त्यांचं वाईट होईल, त्यांचे झगडे कसे होतील, त्यांची भांडणं कशी होतील असा दृष्टिकोन ठेवता कामा नये. म्हणजे चांगली वासना ठेवून कोणाच्या वाईट कृत्य करू नका, चांगलं कृत्य करा. त्याप्रमाणे चांगलं आणि फुकट बडबड करू नका. जे काय बडबड करून तुम्ही लोकांच्या चुगड्या लावून एकमेकाची भांडणं लावू नका. त्यामुळे काय झगडे होतील, मारामारी होतील आणि अशा प्रकारे तुम्हाला ते कळल्यानंतर तुम्हाला लोक मारतील आणि तुमच्यावर अन्याय हे होतील. तुमच्यावर एकत्रित बाबा हा मनुष्यच आपल्या झगडे लावतो. त्यामुळं मुसावाला म्हणजे खोटं बोलता कामा नये, खरं बोला. खरं बोललं तर तुम्हाला त्या प्रमाणाचं तुम्हाला त्याचं हे मिळेल आणि तुम्हाला माणुसकी मिळेल. तुम्हाला तुमच्याकडे लोक चांगल्या नजरेने पाहतील की खरोखर हा मनुष्य कोणाला वाईट बोलत नाही, कोणाचं चुगली तवणी करत नाही आणि चांगलं बोलल्यानंतर लोक तुमचा मान आदर करतील. त्याचप्रमाणे सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदून समाधी आहे. म्हणजे त्याचा सुद्धा आपण हे घेतलं पाहिजे की या सुरा मेरे म्हणजे या दुकाने मनुष्य वाईट मार्गावर कसला व्यसनी का होतो,
आणि व्यसनामुळे मनुष्य वाईट मार्गाला जातो, वाईट कृत्य करतो, कुणाचं धन लुटतो, कुणाचं काय करतो, पैसे नसल्या कारणाने नोकरी जाते, त्यामुळे ती नोकरी सुद्धा जाऊ शकते, त्याच्या कुटुंबाला दुःखाचा दिवस येतात, कारण तो चांगला नाही राहिल्यामुळं त्याला कोणी जवळ करत नाही. म्हणजे हा व्यसना माणूस आहे, त्याला कोणी जवळ करत नाही, त्याला कोणी त्याची मदत करत नाही, त्याला सहकार्य करत नाही, त्यांच्या मुलाबाळांना म्हणजे सहकार्य करत नाही, कारण याचं व्यसनाधीन असल्या कारणाने हा उद्या आज बोलतोय खरं पण उद्या खोटं बोलेल, त्या दृष्टिकोनातून त्याच्यापासून अलीप्राय म्हणजे ह्या पंचशिलाचा मार्गाने त्यांनी राहावं. आणि 5 शिल भगवान बुद्धांनी माणुसकीची, आणि ह्या 5 शिलामध्ये सुद्धा मानवतावाद आहे, मानवतावाद असल्या कारणाने हे पंचशील आपल्याला दिले. आपण त्याचा विचार करत नाही, फक्त वंदना घेतो. त्या पंचशील काय म्हणतोय, कशा करता म्हणतोय, त्याचं काय कारण, त्याचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा मानवतावाद भगवान बुद्धांनी सांगितलेला. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आर्य अष्टांगिक मार्गाचा सुद्धा विचार केला तर भगवान बुद्धाच्या धम्मामध्येच काय आपण पाहिलं तर विचारच करत नाही. आर्य अष्टांगिक मला सम्यक दृष्टी ठेवा, चांगली दृष्टी ठेवा, चांगलं पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा, चांगले विचार ठेवा, सम्यक दृष्टी ठेवा, सम्यक संकल्प करा, चांगले विचार करा, चांगले संकल्प करा. चांगले याच्यात संकल्प केले तर तुमचं चांगलंच होईल. तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील, तुमच्या मुलांवर तुम्ही एकमेकाला हे करू शकत नाही, चांगले शिक्षण घेतील, चांगले आई वडिलांची कुटुंब बरोबर राहतील. तुम्ही तुमच्या पत्नीशी, तुमच्या मुलांशी एक संघ वागल्यानंतर त्यांना सगळ्यांना प्रेमाने वाटा, तुमच्याबद्दल आदर वाटेल. तर हा सम्यक संकल्प केल्यानंतर सम्यक वाणी ठेवा, चांगलं बोलण्याचं ठेवा. चांगलं बोलल्यानंतर माणसाला आठवण होती की अरे मनुष्य कधीच वाईट बोलत नाही, चांगलं बोलतो. सम्यक वाणी ठेवल्यानंतर आपली वाणी जर चांगली असेल तर लोक आपल्या आदराने आपल्या जवळ करतात, आपल्या प्रेमाने वागतात. आणि ह्या पद्धतीनंतर हा मनुष्य किती मानवतावादी दृष्टिकोन आहे, मानवतेचा धम्म आपल्या मिळाल्यामुळे तो कोणाशी वाईट बोलत नाही. आणि ते सम्यक वाणी ठेवा, सम्यक आजीविका करा, म्हणजे आपण चांगल्या गोष्टीचा आजीविका करा, चांगलं राहण्याचा विचार करा. आपण कुठल्या कुटुंबामध्ये कसं राहावं, कशा आपले धंदे काय करावे, आपण कुठली नोकरी करावी याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांवर, आपल्या पत्नीवर, कुटुंबावर चांगले संस्कार होतील आणि आपण एकमेकाबद्दल राहिल्यामुळे आपण चांगलेच काम करायचं. कधी दारूचा किंवा याचा व्यवसाय करू नका, कुठला मांस विक्रीचा करू नका, कुणाला म्हणजे असं वाईट कृत्य करणाऱ्या कृती करू नका, जेणेकरून तुमच्याकडे लोक चांगल्या नजरेने पाहत नाही. आणि वाईट कृत्य केलं तर तुमच्याकडे त्या दृष्टिकोने पाहतील की हा मनुष्य वाईट आहे, असं करतो, ते करतो, हे धंदे त्याचे, हे धंदे होता कामा नये. तर लोकांनी तुमच्याकडे चांगला मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि तुमचा धंदे तुम्ही चांगली नोकरी केली तर तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील, तुमच्या पत्नीवर चांगले संस्कार होतील. पत्नी तुमच्याकडे दृष्टिकोनातून पाहतील की माझा नवरा साधा नोकरीमध्ये करतो पण व्यवस्थित करणार, अशा तऱ्हेचे हे केल्यानंतर तुम्हाला चांगले हे मार्ग. त्यामुळे तुमचा सम्यक आजीविका करा, म्हणजे चांगला व्यवसाय करा, चांगले काम करा, आपल्या परिवारावर चांगले संस्कार होतील हा दृष्टिकोन ठेवा. हा भगवान बुद्धाचा मानवतेचा धम्म आहे. त्या धम्मामध्ये कुठलं काय वाईट सांगितलंय का पहा. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांक. आणि समाजामध्ये सुद्धा आपण चांगलं कृत्य केलं तर आपल्या समाजामध्ये जसं आपण बौद्धाचार्य असतात की सगळ्या कोणाचा विधी लावतात तर त्यांना माणुसकी मिळते, त्यांना जवळ केलं जातं, त्यांना प्रेमाने बोलवलं जातं आणि त्यांना प्रवचन द्यायला लावतात. अशा तऱ्हेने त्यांच्याबद्दल त्यांचे विचारच असे असतात की भगवान बुद्धाचं तुम्ही कर्मांक समाजामध्ये चांगलं कार्य करा, कुशल कर्म करा, वाईट कृत्य करू नका, तर तुमचं चांगलं होईल आणि तुमच्या काळामध्ये तुम्हाला समता मिळेल आणि तुम्हाला प्रेमाचं मिळेल. त्यामुळे तुम्हाला मानवता आणि दृष्टिकोन त्यामुळे मिळेल. अशा तऱ्हेने त्याप्रमाणे सम्यक व्यायाम करा. सम्यक व्यायाम म्हणजे काय, शरीराला चांगले कृत्य करण्याचा वेळ करा, म्हणजे शरीराला चांगलं वळण लावण्याकरता, चांगलं कृत्य करण्याकरता, चांगला मार्ग दाखवण्याकरता सम्यक व्यायाम करणे गरजेचं. म्हणजे आपल्या शरीराला वळण चांगलं लावा. आपण सकाळी मॉर्निंगला उठलं पाहिजे, सकाळी हे केलं पाहिजे, आपण चांगलं कृत्य केलं तर तुमच्याकडे चांगला परिवार, तुमचं कुटुंब सुद्धा मुलं म्हणतील की आमचे वडील चांगल्या कृत्य करतात, चांगल्या करतात, चांगलं राहतात, चांगलं बोलतात, सकाळी उठतात, मॉर्निंग वॉक करतात. अशा तऱ्हेने आपण चांगल्या कृत्य, शरीराला व्यायामाची गरज आहे. आणि शरीराला व्यायाम असा द्या की त्याला त्या शरीराला चांगलं कर्तृत्ववान बनवा. त्या शरीराला चांगलं कर्तृत्व बनल्यानंतर त्या शरीराला चांगला व्यायाम दिला तर ते कर्तृत्ववान बना, तो सदृढ व्हा आणि चांगलं व्हा. त्याचप्रमाणे सम्यक स्मृती ठेवा, आठवण ठेवा की सम्यक स्मृती ठेवल्यानंतर आता जसं ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे, हा भगवान बुद्धाचा धम्म का दिला, या धम्मामध्ये माणुसकी आहे,
आणि सगळ्यांना प्रेमाने वागतील, सर्वांचा समतेचा मार्ग मिळेल, त्यांना कुठल्या प्रकारचं व्यसनाधीन होणार नाही असा दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण आठवण ठेवली पाहिजे की आपला भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला अनुसरलाय. या धम्मामध्ये काय सांगितले, तर आर्य अष्टांगिक मध्ये काय सांगितले, आपण त्याचा विचार करणं गरजेचं, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे सम्यक मूर्ती आठवण ठेवली पाहिजे. जसे बाबासाहेबांनी जेवढा त्रास घेतला आपल्यासाठी आणि आपल्याला तो काय मार्ग घेतला आणि आपल्याला शिक्षण दिलं, आणि बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित संघर्ष करा, म्हणजे चांगलं शिका, चांगला मार्ग करा. तुम्हाला एक वेळ जेवायला मिळालं नाही तर चालेल, पण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत ठेवू नका, सगळ्यांना शिक्षण द्या, चांगली नोकरी लागेल. अशा तऱ्हेने बाबासाहेबांची आपण आठवण ठेवली पाहिजे की बाबासाहेबांची स्मृती आठवण केली पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी फार कष्ट केले, बाबासाहेबांनी आमच्यासाठी फार त्रास घेतला, बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बरेच संघर्ष केलं, आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाकरता सुद्धा त्यांनी जे आपल्याला त्रास घेतला, आज आपल्याला माणुसकीचा धम्म मिळाला, आणि तो धम्म आज मानवतेचा धम्म आपल्याला मिळाला. आज आपण पाहतो की आपली भगवान बुद्धाचा धम्म घेतल्यामुळे आपली किती प्रगती झाली. आपली मुलं चांगली IAS ऑफिसर झाली, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली. कोणाच्यामुळे या आपण ठेवले पाहिजे का आपल्या मनाला आपण शिक्षण दिलं, बाबासाहेबांनी सांगितलं मार्गाने गेला तर भगवान बुद्धाच्या धम्माने जर वागला तर तुमचं कल्याणच होतं, तुमचं चांगलं मंगलच होतंय. हा दृष्टिकोन ठेवल्यानंतर तुम्ही सम्यक स्मृती सुद्धा आठवण ठेवली पाहिजे की आपण काय मार्ग केलं पाहिजे, काय नाही, या आर्य अष्टांगिक मध्ये सांगितलेलंच आहे. त्याचप्रमाणे सम्यक समाधीमध्ये म्हणजे आपण आपल्या मनावर विचार केला पाहिजे की आपण मनामध्ये काय काय वाईट विचार का करतो, आपल्या मनामध्ये वाईट विचार का येतात याचा विचार करणं गरजेचं. सम्यक समाधी म्हणजे आपण आपल्या दुनियाकडे आपण बघतो पण आपण स्वतःकडे कधी बघत नाही. आपण स्वतःकडे पाहिलं की आपल्या मनामध्ये आपण काय विचार करतोय, आपल्या मनामध्ये त्याकरता डोळे बंद करून जर आपण 2 मिनिटं बसलो तर तुमचा थकवा, तुमचे विचार आणि तुमचे अविचार बाहेर निघून तुमचं मन शांत होतं, तुमच्या मनामध्ये चांगले विचार राहतात. तर हे सम्यक समाधीचं त्या कारण आपण पाहतो की गोयंका गुरुजी आणि जे काय शिबिरा इकडे ठिकाणी आहेत त्या शिबिरा लोक जातात, इतर समाधी सुद्धा जातात, मुसलमान जातात. मी पाहतो, मी 3-4 शिबिरं अटेंड केली ते गोयंका गुरुजींची. त्याचप्रमाणे पाहतो की तिथं समाधीचे लोक त्याचा फायदा घेतात. म्हणजे अहो तिथं इतके आल्यानंतर आम्हाला समाधान मिळतं. जे काय माणसाला आजार होते ते आजार पण आपले शांत राहतात, त्यामुळे मनुष्याला काही प्रकारची चिंता वाटत नाही, त्यांची चिंता निघून जाते. त्या ठिकाणी शांत आपल्यापासून जर त्या ठिकाणी शांततेने डोळे बंद करून जर तुम्ही त्या ठिकाणी ध्यान साधना केली तर तुमच्या मनाला चांगले विचार येतील, तुमचं मन चांगलं निर्मळ होईल आणि तुमच्या मनामध्ये चांगले विचार आल्यामुळे तुमची प्रगती होईल. हे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितले. त्यामुळे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आर्य अष्टांगिक मार्ग विचार तुम्ही मनामध्ये ठेवलं तर तुमची प्रगती होईल. आणि हाच भगवान बुद्धाचा मनोगत आणि भगवान बुद्धाच्या विचाराचं हे अशा तऱ्हेने हे आहे. अशा तऱ्हेने आपण जर वागलो तर भगवान बुद्धाचा धम्म हा मानवतावादी धम्म आहे अशा दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण बरेच आता आपण जर गाथांचा विचार केला तर भगवान बुद्धामध्ये धम्मामध्ये गाथेमध्ये काय सांगितलंय आपण त्याचा कधी विचारच करत नाही. फक्त आम्ही बौद्ध आहोत, बौद्ध असून फायदा काय, तुम्हाला त्याच्या माहिती नाही. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये काय सांगितले, भगवान बुद्धाचा धम्म आणि त्याचा ग्रंथ आपण वाचला त्याची आपल्याला प्रगती झाली पाहिजे. आणि आपल्याला वाचल्यानंतर आपलं मन असं प्रवृत्त झालं पाहिजे की आपण काय करतोय, आपण काय कुठल्या गोष्टी करतोय, आपण समाजामध्ये काय वागतोय, आपल्या पत्नीशी, आपल्या मुलांशी आपण काय कसं वागतो, हे भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये सरळ सांगितलंय. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सांगितलंय त्यांनी भगवान बुद्धांनी की मंगल कशावर होईल तुमचं. त्या दृष्टिकोनातून भगवान बुद्धाच्या गाथेमध्ये तो सांगितलंय ते असेवणाचं बालानं पंडितानं सेवना पूजाच्या पुण्यानं येतं मंगलम उत्तम. म्हणजे तुम्ही वाईट मार्गाची वाईट संगत करू नका, चांगले संगत करा तर तुमचे विचार सुद्धा चांगले होतील, तुमच्यावर चांगले संस्कार होतील. पण तुम्ही जर वाईट मार्गाशी गेला तर तुम्ही त्या ठिकाणी त्याचे व्यसनाधीन व्हाल, त्याच्याबरोबर तुम्ही व्यसना व्हाल, तुम्ही सिगारेट प्याल, दारू प्याल, ह्या गोष्टी कारण वाईट मार्गाने चाललेला आहे. तुम्ही चांगल्या मार्गाशी राहिला तर तुम्हाला चांगले विचार मिळतील, चांगल्या प्रकारचे तुमचे संस्कार होतील, तुमच्यावर संस्कार राहिले तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार करतील. अशा दृष्टिकोनातून या गाथेमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात सुद्धा आपल्या माणसाचा मनोगत काय, माणसाचं मनोवादी वृत्ती काय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहिलं पाहिजे मानवतावादी धम्म काय याची जाणीव होणं गरजेचं आहे.
म्हणून आपण हा धम्म अनुसरला पाहिजे. त्या कारणाने आपण या गाथेमध्ये समजून घेतलं, या प्रत्येक गाथेचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे माता पितू पुत दारसना अनाकुलाची कमंता येत मंगलम उत्तम, म्हणजे आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्या पती पत्नीची मुलांची सेवा करणं गरजेचं आहे. त्यांचा चांगले मार्ग केले, त्यांच्यावर चांगले संस्कार. आपल्या आई वडिलांनी आपल्या लहानपणी आपल्या लहानाचं मोठं केलं, आपल्याला संस्कार केले, आपल्याला शिक्षण दिले. आणि आपण पाहतो की आपण जर आता चांगले शिक्षण झालो, आपल्या चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळाली, आपण मोठे अधिकारी झालो आणि आपण आई वडिलांच्या पाहिलं तर यांना कुठेतरी आश्रमात नेऊन टाकतात. अरे काय अवस्था, म्हणजे ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांना आश्रममध्ये ठेवायचं, अनाथ आश्रमात ठेवायचं, हा एक मार्ग. त्यामुळे त्या दृष्टिकोन ठेवू नका. आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या पत्नीच्या मुलांना चांगले संस्कार करा. आणि हा अशा तऱ्हेने केलं तर तुम्हाला हा धम्म, मानवतावादी धम्म, भगवान बुद्धाचा धम्म आहे याची जाणीव होईल. त्याचप्रमाणे अशा तऱ्हेने जर आपण हे पाहिलं की आता आपण संस्कार कशा तऱ्हेने केलेले, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक याच्याकडून हा विचार घेतला पाहिजे. एक मिनिट. थोडक्यात भगवान बुद्धाचा धम्म मानवाच्या हिता, सुखाचा, कल्याणाचा आहे, सदाचाराचा आहे. माणसाने नेहमी शुद्ध आचरण करावे आणि सुखी जीवन जगावे. याकरता भगवान बुद्ध धम्म पालन गाथेत म्हणतात, सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपणं येतं बुद्धान शासनं. सर्व पापापासून दूर राहा. कायाने, वाचेने आणि मनाने पाप करू नका. नेहमी कुशल कर्माचा संग्रह करा. मनाला शुद्ध ठेवा आणि मनाने पाप करू नका. अशा तऱ्हेने भगवान बुद्धांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेहमी कुशल कर्माला संग्रह करा, मनाचा शुद्ध ठेवा, अति सुखाने जीवन जगा. ही भावना बुद्धांची शिकवण म्हणजे मानवाला सत्याकडे, कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे. माणूस दैववादी न बनता तो सदाचारी, सप्तर्षी आणि बनावा, कुशल कर्म व्हावा, हा मानवतावाद आहे. भगवान बुद्धांची शिकवण म्हणजे महान मानवतावादी चळवळ आहे. बुद्ध धर्माने मानवाला केंद्रबिंदू मानले आहे. मानवाच्या हिताचा, सुखाचा विचार नेहमी केला आहे. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म खऱ्या अर्थाने मानवतावादी धम्म आहे. भगवान बुद्ध नेहमी सर्व प्राणी मात्रावर मैत्री भावना करण्याची व्यक्त करतात. त्यांच्या धर्मात मानवता ओतप्रोत भरलेली आहे. म्हणून सब सुख गाथेमध्ये ते म्हणतात की सभ्य सत्ता सुखी होंतु सबे होंतु चो खेमिनो सबे भद्राणी पश्यंतु मागची दुःख का मागावा. म्हणजे त्यांनी त्या सब सुख गाथेमध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखाचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख न हो, सारे प्राणी सुखाने समाधानी जीवन व्यतीत करो. असा भगवान बुद्धाचा धम्म म्हणजेच मानवतावादी धम्म आहे. ते मानवतावादी धम्माचा विचार केला की आपण भगवान बुद्धाने त्या गाथेमध्ये सगळ्यांना आपल्याला सांगितलंय की बाबांनो, तुम्ही प्रकारे सुखी राहा, कुणाचं हे करू नका. सभ्य सत्ता सुखी होंतु सबे होंतुचो खेमेनो सबे भद्राणी पश्यंतु मागची दुःख खम्मा गम्मा. म्हणजे आपण सुखाने राहिलो, आपण आपलं दुःख दूर होतो आणि ते दुःखाचा मार्ग आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे पण त्या इथं सांगितलं पंचशीलामध्ये सुद्धा सदाचार आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचा सदाचार, 10 पारमितेचा सद्गुणाचार सर्वांनी स्वीकारल्यास मानवात सर्व जगात मानवता नांदेल व नीतिमत्तेचे अधिराज्य स्थापन होईल. भगवान बुद्धांनी मानवाच्या कल्याणाचा, सुखाचा विचार सांगितला आहे. सर्व मानव लक्षात ठेवून त्याचे अनुसरण करतील. अशा तऱ्हेने वागलं तर आपण खरोखर आपली प्रगती होते आणि अशा तऱ्हेने आपल्या धम्माचं अनुसरण केलं तर आपली प्रगती होते. बांधवान होता. कारण भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने सगळं धम्माचा त्यांनी विचार केला. नाही तर बाबासाहेब करोडपती अब्जपती झाले असते, त्याच्याकडे पैसेच हे लागले असते, पण बाबासाहेब नाही, माझ्या समाजाला माणुसकीचा धम्म मिळाला पाहिजे, माझ्या समाजाला माणुसकी मिळाली पाहिजे, माझ्या समाजाला लोकांनी जवळ केलं पाहिजे, लोकांना त्यांना प्रेमाने वागलं, त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे. त्याचा बाबासाहेबांनी आपला मार्ग सांगितला आणि त्याप्रमाणे हे शिक्षण वाघीचं दूध आहे, ते दूध घेतल्याशिवाय ते करा. अशा तऱ्हेने तुम्ही केला तर तुमची प्रगती होते. हे आणि त्याप्रमाणे हा धम्म आपण अनुसरूया. आणि मानवतावादी धम्म हा भगवान बुद्धाचा धम्म कशा तऱ्हेने आपण मी याच्यामध्ये सांगितलंय, पंचशिलामध्ये सांगितलंय, अष्टशिलामध्ये सुद्धा सांगितलंय, सबसुख गाथामध्ये सुद्धा सांगितलंय आणि सर्व
महामंगल गाथेमध्ये तो असंच सांगितलंय. सगळ्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी विचार केलेला आहे. त्या ठिकाणी जर आपण वाचलं तर आपलं मन प्रसन्न होतं, आपलं मन संपन्न होतं, आपल्या मनावर चांगले संस्कार होतात. त्यामुळे असे संस्कार झाल्यानंतर आपली प्रगती होते. अशा तऱ्हेने जर आपण प्रगती केली तर आपली आपली प्रगती होऊन आपली मुलं चांगले शिकतात, मुलं चांगल्या शिक्षण होऊन आपली प्रगती होते, आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार होतात आणि आपल्या कुटुंब, आपले आईवडील सुखासमाधान राहून आपला स्वतःला सुखी समाधान मिळतं. अशा तऱ्हेने जर आपण हे केलं तर अशा तऱ्हेचं आपली प्रगती होऊन आपण आपली प्रगती करू शकतो. तर बांधवांनो, भगवान बुद्धाचा धम्म जो आपण याचं अनुसरण केलं तर त्याची प्रगती होते. त्याप्रमाणे आपण हे केलं तर त्याची प्रगती होणार आहे. अशा तऱ्हेने हा मी छोटासा यांनी म्हणजे जास्त वेळ घ्यायचा नाही, पण थोडंसं प्रवचन म्हणून घ्या म्हणून मला त्यांनी सांगितलं. त्याकरता आपल्या वायस कांबळे गुरुजींनी सुद्धा अशा तऱ्हेच मार्ग अनुसरला, म्हणून आज त्यांची कुटुंबाची प्रगती झाली. त्यांची मुलगी एक टाटा हॉस्पिटलकडे कामाला आहे, त्यांची मुलगा पण चांगल्या सर्व्हिसला आहे, त्यांची प्रगती झाली त्या ठिकाणी. आणि पाहतो की त्यांनी त्यांच्यावर संस्कार अशा केल्यानंतर ते जरी गेले आणि गेल्यानंतर त्यांची आज ह्या सारपाडमध्ये मोठी प्रगती झाली. आणि आज त्यांची प्रगती झाल्यामुळेच आज त्यांच्या ह्या सानपाड्याच्या रोडला वायस कांबळे गुरुजी भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य असा त्यांचा नाव लौकिक झाला. त्यांच्या म्हणजे सोमनाथ वास्कर त्या ठिकाणी यांनी तो ठराव करून ते पास करून घेतलं. आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठींमध्ये लागून आपले सुधाकर सोनवणे महापौर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते. आणि त्यांच्या उद्घाटन होऊन आज या सानपाडा गावामध्ये वायस कांबळे गुरुजी बौद्धाचार्य असा नावलेच लागून गेला. आणि भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड आता ह्या गावामध्ये, कारण बौद्धाचार्य आणि बाकीचे इतर बोर्ड आहेत पण बौद्धाचार्याचा एक बोर्ड नव्हता. आणि या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची प्रगती करून आज त्यांचे नाव ह्या सानपाड्यामध्ये अजरामर झालं. आणि सगळं त्यांना मानवतो की वायस कांबळे सगळे नगरसेवक म्हणजे गुरुजींच्या विचाराने हे केल्यानंतर गुरुजींचं नाव या ठिकाणी लागलं पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून आज त्यांची नावलौकिक झाला. आणि त्यांनी नावलौकिक करून आज ते काल कथित जरी झाले तर त्यांचं नाव या सानपाडा गावामध्ये प्रत्येकाच्या बौद्ध बांधवाच्या नापुढे आणि जयंतीच्या वेळेस त्यांचं नाव आठवण होते की वायस कांबळे गुरुजी असे सगळ्या गोष्टीचं आहे. तर बांधवांनो, आपण भगवान बुद्ध आणि त्या धम्माचे अनुसरून आपण बरेच त्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे वागलो तर आपली प्रगती होणार आहे. आणि त्या प्रकारे प्रगती केली तर आपला हा धम्म भगवान बुद्धांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा सुखांचा विचार सांगितला आहे. सर्व मानव लक्षात ठेवून त्याचे अनुसरण करतील हीच अपेक्षा. सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो. सा